एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। ही ब्रेकिंग न्यूज येते नाशिकच्या आयटी कंपनीच्या प्रकरणाच्या संदर्भातली। चला त्यावरती एक नजर टाकूयात। बघा ही बातमी काय, नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये एक मोठा अपडेट जे ते समोर येताना दिसतंय। संशयित आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आता न्यायालयानं सुनावल्याचं कळतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर आता तपासातनं वेगवेगळे खुलासे जे आहेत ते समोर येताना दिसतात। टीसीएस प्रकरणातील एसआयटीने 4 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं होतं आणि या प्रकरणातील 9 गुन्हे दाखल आहेत आणि आजचा गुन्हा पुरुष कर्मचारी यांची छळवणूक आणि धार्मिक भावना दुखावणं यावरती युक्तिवाद झाला। महिला राष्ट्रीय आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। धार्मिक भावना दुखावणं हेतूनं या दुखावण्याच्या हेतूनं आरोपींनी गुन्हा केला आहे आणि आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने 29 एप्रिलपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी जी ती सुनावली आहे। आणि आता यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईतल्या केम रुग्णालयाच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आहे। बघा काय ही बातमी आहे की केम रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव जो आहे तो अखेर मंजूर करण्यात आलेला आहे। आरोग्य समितीत म्हणजे अर्थातच महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव जो आहे तो मंजूर झाला आहे। मंजूर प्रस्ताव जो आहे तो अभिप्रायासाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे। केम रुग्णालयाच्या नावातील किंग एडवर्ड मेमोरियल बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं त्याचं नामकरण आता करण्यात येणार आहे। मी पुन्हा एकदा हे नाव सांगतोय, काय नामकरण होतंय बघा, केमच्या ऐवजी आता म्हणजे किंग एडवर्ड मेमोरियल बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करण्यात येणार आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केम रुग्णालयाचं नाव बदलण्याची मागणी केली होती आणि याबाबत पालिकेला पाठवलेल्या पत्रानंतर समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता आणि त्यानंतर आरोग्य समितीनं नामांतराचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर केला आहे।